नाशिकमध्ये सध्या तिथं वृक्षारोपणाचा जो उपक्रम आहे तो सुरू झालेला आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आणि अनेक संत महंतांच्या उपस्थितीमध्ये या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आज जवळपास नाशिकमध्ये 15,000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात येतोय। तर ही दृश्य आपण पाहतोय नाशिकमधून। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध होत असतानाच आता नाशिकमध्ये जवळपास 15,000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ हा करण्यात येतोय आणि मंत्री गिरीश महाजन त्याबरोबरच अनेक पर्यावरण प्रेमी आणि साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये हे वृक्षारोपण केलं जात आहे। विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड या उपक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे। तर नाशिकच्या मखमलाबाद या परिसरामध्ये या वृक्षांची लागवड केली जाणार आहे। जवळपास 15,000 वृक्ष हे आणण्यात आलेले आहेत। विविध प्रकारच्या वृक्षांचा यामध्ये समावेश आहे आणि त्याच रोपट्यांचं आता मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची लागवड करण्यात आलेली आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा हा गाजतोय। अनेक पर्यावरण प्रेमींनी याला विरोध केलेला आहे आणि त्याचवेळी दुसरीकडे गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्येच हा उपक्रम राबवण्यात येतोय। जवळपास 15,000 रोपट्यांची लागवड या उपक्रमाअंतर्गत केली जाणार आहे आणि हरित नाशिक होण्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या उपक्रमाचा शुभारंभ हा नुकताच पार पडलेला आहे। यावेळी अनेक पर्यावरण प्रेमी आणि विविध ठिकाणचे साधू महंत हे देखील उपस्थित आहे आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, मात्र काही भाषणं सुरू होते आणि देशभरातून जे साधू महंत या कार्यक्रमस्थळी पोहोचलेले होते त्यांना पुढील कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वरला जायचं होतं। ते त्र्यंबकराजाचं दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळे काही साधू महंत हे व्यासपीठावरून उठले होते आणि त्याच वेळेस कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व साधू महंतांना विनंती केली की आधी तुम्ही जाण्याच्या आधी वृक्षारोपण करा आणि त्यामुळे जय श्रीरामचा नारा देत घोषणाबाजी करत इथे साधू महंतांच्या हस्ते वृक्षारोपण हे करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता मंत्री गिरीश महाजन हे देखील या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्या हस्ते संपूर्ण या परिसराची पाहणी देखील केली जात आहे आणि आज नाशिकमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे। अगदी, त्यामुळे नाशिकमध्ये आता वृक्षारोपणाच्या या उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे। जवळपास यामध्ये 15,000 वृक्षांची लागवड केली जाणार आहे। मंत्री गिरीश महाजन सध्या आपल्याला दिसत आहेत, त्यांच्याच उपस्थितीमध्ये आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये या उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे। अनेक साधू महंत देखील यावेळी उपस्थित राहिलेले आहेत। नाशिकच्या मखमलाबाद परिसरातली ही सगळी दृश्य आहेत। काहीच वेळांपूर्वी या रोपट्याची लागवड करण्यात आली आणि या संपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ हा पार पडलेला आहे। मुकुल, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधल्या तपोवनातील जी वृक्षतोड होणार आहे त्या संदर्भामध्ये वातावरण हे तापलेलं आहे। अनेक आंदोलनं झालेली आहेत आणि दुसरीकडे आता हा वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतलेला आहे। त्यामुळे वृक्षतोडीला कुठेतरी जो विरोध होतोय तो कमी व्हावा या अनुषंगाने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरेल। बरोबर, हे पर्यावरण प्रेमी नाशिककरांचा रोष कमी करण्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल म्हणून या उपक्रमाकडे बघितलं जाईल। परंतु आजही आपण बघतोय की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये या संदर्भातील याचिका ही दाखल करण्यात आलेली आहे। त्यावर 15 तारखेपर्यंत अंतिम स्थगिती देखील देण्यात आलेली आहे। त्यामुळे एका बाजूला पर्यावरण प्रेमी आंदोलन करत आहेत, न्यायालयीन लढाई सुरू करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला एका झाडाच्या बदल्यामध्ये आम्ही 10 झाडं लावू अशी घोषणा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेली होती आणि त्या दृष्टीने आज नाशिकमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपण आता जी दृश्य बघत आहोत या ठिकाणी 600 झाडांचं लागवड केली जाणार आहे। त्याचबरोबर इतर ठिकाणी 200-300 अशा स्वरूपाची आज जवळपास 1000 वृक्षारोपण हे नाशिकमध्ये केले जातील आणि 15,000 वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ थोड्याच वेळापूर्वी साधू महंतांच्या हस्ते नाशिकमध्ये संपन्न झालेला आहे। अगदी धन्यवाद मुकुल या संपूर्ण माहितीसाठी।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.